तर आनंदजी पाटील साहेब आनंद पाटील चिखलपडा यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला देण्यात येईल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या कोणाला आगरी प्रीमियर लीग साठी सहकार्य करायचं असेल आर्थिक रूपाने त्यासाठी मात्र या ठिकाणी देणगी कक्ष उभारण्यात आला आहे याची नोंद घ्या. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर देणगी कक्ष आहे. कोणाला सडल हस्ते मदत करायची असेल या स्पर्धेच्या माध्यमातून जे दानशूर व्यक्ती असतील तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपली ह्या स्पर्धेला मदत करायची आहे. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला सामना आपल्या समोर येतोय. तर ह्या स्पर्धेला प्रारंभ होताना आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पाला आपण वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, गावदेवतेला वंदन करत, तमाम क्रीडा रसिकांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आपण बोलतोय आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं क्रिकेटचा महासंग्राम. पहिला सामना विटिलाइन स्टार वर्सेस जयंटमान मायको. आणि जर पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर विटिलाइन स्टार संघाचा जर 12वा खेळाडू या ठिकाणी आला नाही तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्या. वारंवार या ठिकाणी सूचना केल्या जाणार नाहीत आणि आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. जे काही नियम आहेत ते आपल्या समोर ठेवलेले आहेत ते तुम्ही जाणून घ्यायचे. आणि वारंवार या ठिकाणी आम्ही नियम अनाउन्समेंट करणार आहेत याची नोंद घ्या. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 12वा खेळाडू समालोचन कार्यामध्ये येणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या. वायरला जर चेंडू लागला डेड चेंडू देण्यात येईल. जर झाडाला या ठिकाणी चेंडू लागतोय तर सिक्सर घोषित करण्यात येईल याची नोंद घ्या. आणि खांबाला जर कुठल्याही प्रकारचा जर चेंडू लागला तर पुऱ्या करायच्या आहेत ना. डेट दिलाय त्याला वायरला डेट बोलला खांबाला नाही बोलला. खांबाला काढायचं आणि जर खांबाला जर चेंडू गणेश पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाची तर या ठिकाणी शुभारंभ होतोय देणगीसाठी. सन्माननीय आदरणीय सूर्यजी पाटील साहेब वेळंगी यांच्याकडनं भरीव देणगी येते. 2000 रुपयाची भरीव देणगी येते. धन्यवाद. या ठिकाणी मात्र शुभारंभ केला जातोय. सन्माननीय सूर्यजी पाटील साहेब वेळंगी यांच्या माध्यमातून सूर्यजी पाटील साहेब 2000 रुपयाची भरीव देणगी दानशूर व्यक्ती आहेत आणि या दानशूर व्यक्तीमुळे अशा भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण यशस्वी करणार आहोत. नेहमी म्हटलं जातं की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हाती घ्यावे, त्यांच्याकडनं दातृत्व घ्यावं आणि अशा प्रकारे समाजाला सडेल हस्ते मदत करत आपण एक समाजाचा ऋणी आहोत याचा मात्र प्रत्यय येताना. धन्यवाद सन्माननीय सूर्यजी पाटील साहेब. जातो आपण मैदानाकडे. विटिलाइन स्टार वर्सेस जयंटमान मायको या दोन संघामध्ये सामना खेळला जातोय. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय मिस्टर महेंद्र. नेहमी जलसार संघाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू मात्र यावेळेला जयंटमान संघाकडनं ओपनिंग षटक हाताळण्यासाठी येतोय. तर स्ट्रायकिंगला असेल भरत पाटील कोपरी गावचा सुपुत्र, नामवंत खेळाडू म्हणून ज्याची संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये वाहवा होते. एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याला पसंत केलं जाते भरत पाटील. आणि नॉन स्ट्रायकिंगवरती असेल जतीन. पैसे जमा होणार आहे तुझ्याकडे तेच जाईल.
बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू राईट टर्न वर विकेटचा मारा. अतिशय सुरेख सन्मान दिलाय. गुड स्टार्ट म्हणता येईल. सचिन घरत मिडॉनला चेंडूला फोल्ड करताना श्री गणेशा केला जातोय. हा इतिहास आहे मित्रांनो. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला चेंडू हाताळण्याचा सन्मान महेंद्र भोईरेला जाताना पहिला चेंडू खेळण्याचा सन्मान भरत पाटील मॅन फ्रॉम कोपरीच्या नावावरती नोंदवला जातोय. दुसरा चेंडू हाताळला जाईल महेंद्र भोईरे. अतिशय सुरेख यावेळेला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला धीरज. किणी मात्र चेंडूला फंबलिंग करतोय. चेंडू मात्र सीमा रेषेच्या जवळ जाताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चांगला बॅकअप आणि यावेळेला मात्र 3 धावा परिपूर्ण केल्या जातील. तर बघायला मिळतंय धीरजची थोडीशी फंबलिंग झाली. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्यावेळेला मात्र 2 धावा एक्स्ट्राच्या रूपाने येताना धावसंख्या 3 ने फ्लाय होते. धावसंख्या स्थिरावली जाते ती 4 धावा. धीरज बघूया 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याच्यामध्ये एक धीरज मिडॉनला तर दुसरा खेळाडू वायडिश मिडॉनला. अतिशय सुरेख या वेळेला मात्र भारत नावाचा ब्रँडेड षटकार येताना यस डीजे. नयन अतिशय सुरेख मिडॉनच्या वरना भिरकावून दिलाय सरळ भरत पाटील नावाचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय होताना 10 धावा ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुरेख आक्रमक पावित्रा बघायला मिळतोय. मिस्टर भरत 3 चेंडूचा खेळ संपलाय 10 धावा. इथे नयनला बोलव ना मला जोर मारायला लागते इकडे. अतिशय सुरेख सन्मान दिला वेळेला गुड सेन्सिबल क्रिकेट. गली रिझनला चेंडूला एक्झिक्यूट करत 1 धाव परिपूर्ण करताना 11 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. मला जोर काढायला लागतो. बोलायला मजा नाही. जोर काढायला लागते. जोर काढायला लागते. मॉनिटर 11 धावा ऑन द बोर्ड. चेतीन आणि भरत बीटी लाईन स्टार संघाचा फाउंडेशन बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा चेंडू या वेळेला मात्र सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलाय आउट ऑफ द पार्क. जतीन या वेळेला मात्र आपले हात खोलताना चेंडूला सरळ कॉर्नरच्या वरनं एक्झिक्यूट करतोय. 6 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या 6 ने प्लाय होताना 17 ऑन द बोर्ड. तर आपण बघतोय आमच्या मंचावरती सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय आणि सन्माननीय नितेशजी कदम सरांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर. शब्दसुमन आणि तुमचं हार्दिक स्वागत आम्ही विनंती करतोय. आणि श्रीकांत भोईर यांचा आज बर्थडे आहे. वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही झळतोय आता कॉमेंट्री बॉक्स कडे. 17 ऑन द बोर्ड. बघूया पुढचा चेंडू. या वेळेला मात्र सुरेखरित्या बॉटमहँडचा यूज केला जातो. चेंडू मात्र डीप गलीकडे ट्रॅव्हल होताना 1 धाव अर्जित केली जाईल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होते. विटीलाईन स्टार संघ या ठिकाणी आपलं फाउंडेशन सुरेखरित्या बिल्ड करताना 19 धावा ऑन द बोर्ड लागल्या जातात विदाउट लॉस. खऱ्या अर्थाने मात्र पायाबंदी खूप सुरेख झाले. बघूया आगाज खूप चांगला आहे. अंजाम कसा केला जाईल जाऊया. डीजेला देऊया संधी. तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. ऑन द बोर्ड लागले जातात. सन्माननीय प्रभाकरजी केणी सरांचं या ठिकाणी शुभागमन होताना वेलकम सर. शब्द सुमन आणि तुमचं हार्दिक स्वागत. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं झेंडमाड मायकोप क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाजी मार्कवर बघूया. 19व्या धावफलकावर झेंडमाड संघ थोडासा बॅकफूट वरती बघायला मिळतोय. सन्माननीय दामोदरजी केशव पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतोय प्लीज आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आणि सन्माननीय सत्यवंतजी भोईर सरांना
आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला आपण बघतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19वा अंत बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाजाला मात्र बोलवलं जाईल. मिस्टर महेश पाटील, बघूया महेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडूला मात्र सिलिमिडॉपला एक्झिक्यूट केलं. एक धाव अर्चित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 20वा अंत बोर्ड लागले जात आहेत. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकतात आणि 3 खेळाडू बघायला मिळतात. लॉंग ऑफ, मिड ऑन आणि वाईडिश मिड ऑन अशी मात्र फील्ड अरेंज केली आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र गती परिवर्तन करायचा प्रयत्न. अभिवादन करतोय चेंडू सरळ समालोचन कार्याला. 6 धावा अर्जित केल्या जातील. धावसंख्या 6 ने प्लाय होते. 26 ऑन द बोर्ड. यस डीजे सहा धावा मात्र फ्लाय होते. धावसंख्या या वेळेला मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. जातोय आपण स्वागत समारंभाकडे. सन्माननीय आदरणीय दामोदरजी पाटील साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत करण्यासाठी मी महेंद्र भोईर सरांना विनंती करतोय. महेंद्र भोईर साहेब, आपण सन्माननीय आदरणीय दामोदरजी पाटील सरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करावा. या ठिकाणी मात्र सन्माननीय दामोदरजी पाटील सरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. तसेच सन्माननीय सत्यमनजी भोईर सरांचं या ठिकाणी महेंद्र भोईर सरांना मी विनंती करतोय आपण पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करावा. या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. सन्माननीय प्रभाकरजी किणी सरांचं स्वागत करण्यासाठी मी महेंद्रजी भोईर सरांना विनंती करतोय आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. तसेच सन्माननीय श्रीकांतजी भोईर साहेब आणि श्रीकांतजी भोईर सरांचं स्वागत करतील. या वेळेला मात्र दोन षटकाची सुरू आहे. दुसरं षटक बघूया. 9 चेंडूचा खेळ संपलाय. 26 धावा ऑन द बोर्ड. विटीलाईन स्टार संघ या ठिकाणी मात्र अतिशय आक्रमक संयम यांचं सुरेख मिश्रण करत जैनमन संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला मात्र पनिशमेंट करताना अतिशय आक्रमक पावित्रा मिस्टर भरत आणि त्यानंतर मात्र महेश येत आहेत. नवीन फलंदाज शिरगाव गावचा सुपुत्र बघायला मिळतोय. या वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस्तान स्ट्रोक आणि दुसरा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना याच डीजे जर या ठिकाणी हॅट्रिक पूर्ण होते तर गोलंदाजाला मात्र 501 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय चतुनजी गाभड सरांकडनं या ठिकाणी देण्यात येईल. बॅक टू बॅक दुसरा विकेट पवेलियन कडे जाताना नियम आहे या स्पर्धेमध्ये 15चा स्कॉर तुमच्याकडे असेल. प्रत्येकाला एक सामना खेळणं बंधनकारक असेल याची नोंद घ्या. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला थरार बघायला मिळते. जॉइंटमॅन मायको वर्सेस विटीलाईन स्टार संघाचा. समीर पाटील येतोय. गुड स्टार्ट बघायला मिळाला विटीलाईन स्टार संघाकडनं. मात्र यावेळेला गोलंदाज महेश पाटील. ओहो, या वेळेला मात्र अतिशय देखणं अपील बघायला मिळाला. कम बॅकिंग करते गोलंदाज
भरत आणि जतीन यांनी खूप सुरत स्टार्ट अप्रतिम स्टार्ट दिल्यानंतर मात्र गोलंदाज बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळत मला का चेंडू दिलाय, गुणवत्ता माझ्याकडे आहे आणि मी ती आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून दाखवेन आणि जयंतमान संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी मी माझा कला कौशल्य कसब या मैदानामध्ये दाखवेन, हे मात्र मेसेज पोहोचवताना मिस्टर महेश. शेवटचा चेंडू असेल 11 चेंडू 2 गड्यांचं पतन 26 धावा ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू त्यावेळेला मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळला सचिन गरज मात्र चेंडूला फेड करत थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या मात्र 27 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण बघतोय आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं 2020चा हा खूप देखणा सोहळा आपण बघतोय. उद्घाटक सन्माननीय आदरणीय दामोदरजी पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, त्यानंतर सन्माननीय घरत सर यांच्या शुभ आगमनाने या सदिच्छा भेटीने मात्र खऱ्या अर्थाने ऊर्जा या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेब आमच्या आगरी सेनेतील सर्व मानबिंदू जेवण मायकोप क्रीडा नगरीमध्ये मात्र दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र चैतन्य बघायला मिळतंय. बघूया तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाजाला मात्र बोलवण्यात येते मिस्टर हेमंत, जयंतमान संघाचा आयकॉन खेळाडू आणि या पंचक्रोशीमधील एक नामवंत गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते असा हेमंत गोलंदाजी मार्कवर खऱ्या अर्थाने मात्र आता संग्रामाला प्रारंभ झालाय. कारण एका बाजूने एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो मिस्टर हेमंत, तर दुसऱ्या बाजूने मात्र कोपरी गावाचा सुपरस्टार खेळाडू भरत पाटील समोर असेल. खऱ्या अर्थाने द्वंद्व काय असं चेंडू आणि फळी मधलं ते बघण्याचा एक सुरेख संगम आपल्याला या षटकामध्ये बघायला मिळेल. धावसंख्या बघायला मिळते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 ऑन द बोर्ड. बघूया हेमंत जिम्मेदारी असेल आणि जिम्मेदारी ज्या ज्या वेळेला तुम्ही जीवनात किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये घेतात त्या त्या वेळेला मात्र तुमची पावलं नकलतपणे संघर्षाच्या वाटेकडे जात आहेत. बघूया हेमंत गोलंदाजी मार्कवर असेल, समोर असेल तो मिस्टर भारत पाटील. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेला मात्र भारत पाटीलला जाळामध्ये ओढलं जात आहे. बडी मछली जाल में फसती थी यस दिसे. थँक्यू. भरत मात्र बॅक टू पॅव्हिलियन कडे जाताना तंबूच्या आसऱ्याला तिसरा विकेट. जयंतमान संघाच्या खाम्यामध्ये जल्लोष आनंद उत्सव. बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येते मिस्टर निनाद. हा सुद्धा भरणेपाडा गावचा सुपुत्र आहे. अनेक मैदानं गाजवण्याचा पराक्रम याच्या नावावर सुद्धा आहे. पण क्रिकेट म्हटल्यानंतर मात्र प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक क्षण वेगळा असतो आणि वेगळ्या शाळामध्ये तुम्हाला मात्र चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी तुमचं कला कौशल्य, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता बरंच काही सांगून जाईल. बघूया हेमंत याला पहिली संधी, पहिलं विकेट या ठिकाणी घेतोय. गुड स्टार्ट हेमंत यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू यावेळेला मात्र हलवारपणे सिलिमॅडॉनला एक्झिक्यूट केलाय. डिपेंडांचा खेळ चेंडूला उचलेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव वर्जित केली जाईल. धावसंख्या एकने पुढे सरकताना धावसंख्या पोहोचते ती 28 ऑन द बोर्ड. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अमर पाटील आणि समित भोईर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना चांगले अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितीशजी पाटील साहेब. पुढचा चेंडू यावेळेला क्लीन बॉल. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. यस डीजे.
चौथा विकेट समीर तंबूच्या आसऱ्याला परततोय. हेमंत मात्र मी किती घातक आहे याची पोचपावती देते. ज्या ठिकाणी गुड स्टार्ट झाला होता पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा धावफलकावर होते, त्यानंतर मात्र पडझड बघायला मिळते. नवीन फलंदाज येते वैभव पाटील येतो मैदानाच्या आतमध्ये. युवा ग्रुप विठ्ठलवाडीकडनं नेहमी खेळतो, यावेळेला मात्र बघूया विटीलाईन स्टार संघाकडनं खेळताना आपली उपयुक्तता कशा पद्धतीने सिद्ध केली जाईल या मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने मात्र हेमंत या मायखोपच्या प्रांगणामध्ये जयमान क्रीडा नगरीमध्ये आपल्या नावाला 4 चांद लावताना सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. हेमंत अतिशय सुरेख बॉडमेंटचा यूज केला जातोय. सचिन घरात सुरेखरित्या क्षेत्ररक्षण करताना एकदा मात्र अर्चित केली जाईल. 29 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आमच्या मान्यवरांचं आम्ही जयमान मायकोप क्रीडा नगरीमध्ये आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. धावसंख्या बघायला मिळते 29. या वेळेला मात्र फ्लिक केले चेंडूला. गुड सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन. चेंडू मात्र जातोय शॉर्ट मिड विकेट रिझनला एकदा वर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 30 धावा ऑन द बोर्ड. अतिशय देखणं नियोजन बघायला मिळतंय. भव्य स्टँड आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 स्टँड या ठिकाणी बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. वैभव अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. पहिला निर्धाव चेंडू जाताना 3 धावा देत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हेमंत मात्र सुरेख गोलंदाजी करताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात. धावसंख्या बघायला मिळते 30 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर मात्र 3 षटकासाठी मी आमंत्रित करणे गोड आवाज दिनेश किणी सरांचा आणि ड्रिंक्स ब्रेक आपण बघू शकाल. योगेश भोईर मात्र खूप चांगलं मेहनत घेताना मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक येतोय. त्यानंतर मात्र दिनेश किणी पांजगावचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तुर्तास आपण जाऊया डीजेच्या सुमधुर संगीताकडे, त्यानंतर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. कमॉन डीजे. करतो मेहनत जीवावरी देऊन भरोसा देवावरी थँक्यू. आमचे मान्यवर या ठिकाणी आगरी प्रीमियर लीग पर्व पहिलं त्यांचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतोय. असाच आम्हाला सदिच्छा भेट तुम्ही देत राहा. आमची ऊर्जा तुम्ही नेहमी वाढवत राहा. आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुनश्च आम्ही तुमचा आभार प्रकट करतोय. धन्यवाद अजित पाटील. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान वर्सेस विटीलाईन. या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीअखेरीस 27 धावा जी पडझड आपण पाहिली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला गडी बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले आणि आता मात्र थोडासा द्विधा मनस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती शेखर. पहिला चेंडू ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. सरळ चेंडू टप्पा खाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय डॉटच्या स्वरूपाने.
तर ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली पहिल्या षटकामध्ये 19 धावा जरूर आल्या होत्या, त्यानंतर महेश पाटील एक विकेट टेकर गोलंदाज कसा असावा त्याचं मात्र मुख्य उदाहरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 गडी त्या षटकामध्ये बाद केले गेले आणि आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णे आपण पाहतोय हेमंत भोईर, सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 2 फलंदाजांना बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये परतवलं गेलं. ऑन साइडला चेंडूला मात्र लॉप करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी चेंडूला फील्ड केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय. 2 धावा अर्जित केले जातील आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या 32 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. निनाद स्ट्राईकर्स एंडला, वैभव पाटील नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. तर मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे, ते मात्र संघाला सावरावं लागेल. यावेळेस ऑफ साइडला सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हेमंत भोईर याच्या माध्यमातून अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फील्ड केलं गेलं. जरूर 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले जात आहेत. यानंतर होणारा सामना असेल AB11 वर्सेस SSP वॉरियर्स. चला दोन्ही संघ नायकांना विनंती करतोय की आपले प्लेइंग 11 लिस्ट घेऊन जायचं आहे आणि 5 षटकांच्या नंतर लगेच नाणेफेकीचा कॉल केला जाईल. फॉर्म प्लेइंग 11 फॉर्म फिलअप करायचे आहेत. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑन चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव अर्जित केलं जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेसह संघाची धावसंख्या 36 धावा या फलकावरती. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, भरत पाटील, जतीन पाटील जबरदस्त कमालीची फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती आणि ती सातत्य टिकवता आलं नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावा आपण पाहिलं तर 36 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. ऑन साइडला यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू फ्लाय होताना आपण पाहतोय. APL सिक्सर 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. तर अनंत पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक सामन्याकरिता पहिल्या चेंडूवरती जर व्हेरी फर्स्ट बॉलला जर षटकार लगावला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आपण पाहिलं तर पॅड वरती आदळला जातोय. प्लस मात्र सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली. डॉटच्या स्वरूपाने चेंडू हाताळला जातोय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10.50च्या सरासरीने खेळत असताना 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 चेंडू अजूनही येणं बाकी मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया तत्पूर्वी डीजेला. धन्यवाद डीजे. सांघिक 5व तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन मिस्टर हेमंत भोईर गोलंदाजी मार्क वरती. 42 धावा या फलकावरती. अप्रतिम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू निघून येतोय. वैभव सिंगल अर्जित केलं जाते. निनाद आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल, कारण हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि 1 षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत ठोठावलेला आहे. एका धावेनिशी धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 43 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ऑन साइडला चेंडूला मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खेळलं जाते. 2 क्षेत्ररक्षक जरूर आहेत. चांगलं फिल्डिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. 2 धावा येत असताना आणि 2 धावेसह संघाची धावसंख्या 45 धावा या फलकावरती. 45 रन्स. 4 चेंडू अजूनही बाकी आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती 19 धावा पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर असं वाटलं होतं जणू काही 70च्या पलीकडे हा संघ निघून जातोय की काय. मात्र ज्या पद्धतीने ब्रेक लावला गेला, विकेट प्राप्त केल्या गेल्या आणि रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट घेतल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निनाद स्ट्राईकर्स एंडला. अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जस्ट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वतः गोलंदाज पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. इथे मात्र वैभव याला आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून वैभव इज बॅक टू द पॅव्हिलियन.
यानंतर होणारा सामना असेल AB11 वर्सेस SSP वॉरियर्स. दोन्ही संघनायकांना विनंती करतोय की प्लेइंग 11 चे फॉर्म फिलअप्स करायचे आहेत आणि लगेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत. स्टँडची नावं आहेत आणि मागे बक्षीस पण आहे का ट्रॉफी वगैरे 50 धावा काढला एखाद्या खेळाडूने त्याला विकण्याचाच पुढं सर्व स्पॉन्सर. गोलंदाजी मार्क वरती हेमंत भोईर उजव्या हाताने अप्रतिम सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑन साईडला चेंडूला मात्र वळवलं जाते. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून येतोय. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यास इथे मात्र फलंदाज निनाद पाटील याला जावं लागेल तंबूच्या दिशेने. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. सव्वीस धावांवरती पहिला गडी बाद झाला होता. 26 धावांवरती दुसरा गडी बाद झाला. स्ट्रिकली वन करा नेक्स्ट मॅच बोलवा डायरेक्ट कॅप्टनला बोलवा. स्ट्रिकली जोराने. तर AB11 वर्सेस SSP वॉरियर्स दोन्ही संघांना ऑफिशियली शेवटचा कॉल दिला जातोय. चला त्वरित यायचं आहे. आपला प्लेइंग 11 फॉर्म फिलअप करायचा आहे आणि लगेच आम्ही टॉस करणार आहोत. कारण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटक समाप्त झाल्यानंतर हाफ इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस केला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सुहास स्ट्रायकर सेंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली जय हनुमान संघाच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द विकेट खेळलं जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला महेंद्र भोईर पुढे सरसावला जाईल. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जाते. गुड फिल्डिंग. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेनिशी धावांची गती एकंदरीत पाहिली तर धाव फलकावरती 47 धावा आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत. चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अप्रतिम सुरेख लेंथ अँड लाईन पाहायला मिळाली. हलक्या शॉटाने सॉफ्ट हँडने खेळलं जाते. एकदा वर्जित केलं जाईल. एका धावेनिशी एकंदरीत पाहिले तर धाव फलकावरती 48 धावा या पाहायला मिळत आहेत आणि विजयाकरिता 5 षटकांमध्ये 49 क्षमस्व 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 धावांचं लक्ष आहे जय हनुमान संघासमोर. चला टॉस करता मी विनंती करतोय AB11 संघाचा संघनायक तसेच SSP वॉरियर्स संघाचा संघनायक नवनाथ पाटील येत आहेत. प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. नवनाथ पाटील, हरेश्वर किनी, दीपेश भोईर, प्रणय पाटील, आशिष पाटील, प्रणय मात्रे, गौरव पाटील, अर्षद भोईर, जगदीश भोईर, चेतन पाटील, किरण पाटील आणि 12th मॅन सागर पाटील अशी लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. चला AB11 संघनायक तर अनंत रघुनाथ पाटील क्षमस्व अनिल रघुनाथ पाटील ज्युनियर इंजिनियर महानगरपालिका यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. AB11 चला त्वरित यायचं आहे. जास्त वेळ दौडू नका. प्राण तुम्हाला विनंती करतोय प्लेइंग 11 लिस्ट घेऊन या त्वरित. आमचे साथी समालोचक मिस्टर अजित पाटील टॉस बॉक्स मध्ये असतील. व्यंकोजी मात्रे यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत आणि सन्मान केला जातोय. ओव्हर टू मिस्टर अजित पाटील. हॅलो जाते आपण टॉस बॉक्स कडे. SSP वॉरियर संघाचे आयकॉन खेळाडू नवनाथ पाटील आणि AB11 संघाचे आयकॉन खेळाडू मिस्टर प्राण भोईर टॉस बॉक्स मध्ये येत आहेत.
मी सन्माननीय महेंद्र सरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करावा. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. सन्माननीय महेंद्र सर या ठिकाणी येताना 2 संगनायक प्राण भोईर, नवनाथ पाटील एका बाजूने APL आहे, APL 2020 आणि आगरी प्रीमियम AB11 संघाचा प्राण भोई कॉल करताना आगरी प्रीमियर लीग APL येते. तर जाते आपण नाणेफेकीचा गोल जातोय SSP वॉरियर संघाकडे. टॉस जिंकल्यानंतर काय डिसिजन असेल तुमचं? प्रथमच फिल्डिंग करू आम्ही. किती धावापर्यंत थांबवण्याचा विचार असेल? AB11 संघामध्ये खूप चांगली बॅटिंग लाईन आहे. प्राण भोईर सारखा एक दिग्गज खेळाडू, त्यांचा आयकॉन खेळाडू आहे. तर किती धावापर्यंत थांबवण्याचं तुमचं प्लॅनिंग असेल? 50 ते 55 पर्यंत थांबू प्रयत्न करू. आगरी प्रीमियर लीग पर्व पहिला आपण बघतायत. एक चांगली संधी मिळते. आगरी खेळाडूंच्या कक्षा रुंदावण्याचा एक खूप चांगला प्रयत्न आहे. तर या अप्रतिम आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? आयोजन खूपच चांगलं केलं आहे. यंदा प्रथमच केलं आहे, खूपच चांगलं केलं आहे. जाऊया आपण AB11 संघाचा आयकॉन खेळाडू प्राण भोईरकडे. तुम्ही या ठिकाणी टॉस हरलात, तर टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय असतं? आमच्या फिल्डिंग असते. प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त किती धावा देत तुमचं फाउंडेशन बिल्ड करण्याचा तुमचा मानस असेल? 2 सर्कल में जास्ती असं 25 पर्यंत धावा. कुठले असे फलंदाज असतील त्याच्यावरती तुमचा पूर्णतः दारोमदार असेल की फलंदाज आम्हाला चांगला फाउंडेशन बिल्ड करून देतील? आमचा हार्दिक आहे, रुपेश, योगेश घरत, मी स्वतः, संजय गावड. कसं वाटतं आगरी प्रीमियर लीग पहिला पर्व खेळताना? काय बोलशील या आयोजनाबद्दल? खूप छान वाटते आणि एकदा पहिली बार झाला, चांगलं वाटतं मला. तर टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट येतोय SSP वॉरियर संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथमतः शतरक्षण स्वीकारतोय आणि AB11 वॉरियर संघाला मात्र प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू हलक्या शॉटाने फक्त ढकलून दिलं जाते, दिशा दाखवली जाते. एकदा वर्जित केली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. धावा आपण पाहिलं तर 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन घरत एका बाजूला आपण पाहिलं तर साईजोत मायको, त्यानंतर शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं लक्ष हे आपण पाहतोय. वॉर्निंग देऊ का? कुठलाही खेळाडू टॉलकडे राहणार नाही. अप्रतिम अप साइडला चेंडूला मात्र इनफिल्डच्या वरतून टोलवलं जाते. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज जेलबादच्या बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच आपल्याला पाहायला मिळाला. सुहास कारभारी गुड कॅच ऑफ द क्वालिटी. गोलंदाज आपण पाहिलं तर समीर आपल्याला पाहायला मिळतोय. तन्सार चा खेळाडू आपण पाहतोय. 50 धावांचं लक्ष सुहास आपण पाहतोय. मिस्टर सुहास कारभारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम खारे कुरेन. समीर पाटील आहे का? नंतरचा आहे ना. सुयोग पाटीलकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा पारितोषिक. तर सुयोग पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज समीर पाटील यांना प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन फलंदाज मिस्टर महेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने की जबरदस्त कमालीची गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये हाताळली. लक्ष आपण पाहिलं तर 50 धावांचं पाहायला मिळतंय. 2 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय जय हनुमान या संघाची. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हलक्या शॉटाने दुरून खेळलं जाते. चेंडूला आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू टोलवला जातोय. तत्पूर्वी सिंगल अर्जित केलं जातंय. 1 धाव येत असताना आणि 1 धावेसह संघाची धावसंख्या 3 धावा.
क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेटला आपण पाहिलं तर वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी युवा ग्रुप संघाला मात्र रिप्रेझेंट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना आग्री प्रीमियर लीग 2020 चा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिप शॉट हलक्या हाताने सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. जितू भोईर कुठलीच चुकी करणार नाही. फलंदाज जेलबाच्या स्वरूपाने बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त सोपासा झेल पकडला गेला जितू गरदेच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम विराथन चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकं असं साफसुथरं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. 12 स्टँड खेळाडू कक्ष म्हणून ज्या पद्धतीने आपण पाहतोय 12 टीम ऑनर आहेत. नवीन फलंदाज मिस्टर संजय भोईर तर मात्र 2 गडी बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 50 धावांचा पाठलाग करत असताना धावा आपण पाहिलं तर धाव फलकावरती 3 धावा या पाहायला मिळत आहेत. संकटे किती येऊ देत मी मात्र ठाम आहे. हार जीत नंतरचा प्रश्न, मात्र लढणे हे माझे काम आहे. लढवय्या वृत्ती तुम्हाला दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर. अप्रतिम सुरेख लेंथन लाईन पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग. सुरेख टप्पा खाल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पॉवर प्लेचंही षटक हाताळत असताना समीर पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. 2 मोठ्या फलंदाजांना मात्र बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये परतवलं गेलं. 5 चेंडू हाताळले गेले. 2 गडी बाद 3 धावा जय हनुमान संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल उजव्या हाताने. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर समीर पाटील मॅन फ्रॉम धनसार. अप्रतिम सुरेख. यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता. कुठलीच चुकी घडणार नाही. यस गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा आदरा बसला जातोय जय हनुमान या संघाला. 3 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या ऐकूया डिस्क जॉकीला. जबरदस्त कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून विटी लाईन स्टार आपल्याला हा संघ 2 आत करताना जय हनुमान संघाच्या अगेन्स्ट. सुरेख असा कॅच पकडला गेला. हरीश्वर पाटील यांचे बंधू रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून सुरेख असा झेल पकडला गेला. धावांची गती एकंदरीत पाहिली तर 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर ते विरार अशी मर्यादित ही आग्री प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. नीटनेटकं असं साफसुथरं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडला गेला. मान्यवरांच्या शुभ हस्ते विटी लाईन स्टार हा संघ आपण पाहिला तर रोहिदास पाटील आनंद पाटील अल्पेजी भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कमालीची गोलंदाजी. पहिले षटक पॉवर प्लेचा गोलंदाज आपण पाहिलं तर समीर पाटील याच्या माध्यमातून 3 गडी बाद केले गेले. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक हाताळण्याकरिता निनाद पाटील मॅन फ्रॉम भरणेपाडा एक जबरदस्त गोलंदाज आहे. मात्र लाईन लेंथ वरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 3 गडी बाद झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम शरीरापासून धूळ खेळलं जाते. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे आनंद पाटील संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल अर्जित केलं गेलं आणि सिंगलच्या सहाऱ्याने खूप वेळानंतर आपण पाहतोय धाव फलक पुढे सरकला जाते. 4 धावा या फलकावरती. आमच्या मान्यवर कक्षाच्या बाजूलाच मात्र देणगी कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या कोणाला सहकार्य या स्पर्धेसाठी करायचं असेल तर आमचा देणगी कक्ष आहे. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 4 धावा. निनाद पाटील अप्रतिम सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केले गेलं. सरळ चेंडू निघून जाते डॉटच्या स्वरूपाने मिस्टर भरत पाटील याच्या हातामध्ये. धावा आपण पाहिले तर धाव फलकावरती 4 धावा या पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट
ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू ऑन साइडला, चेंडूला मात्र लॉप केले जाते, चेंडू सरळ निघून जातोय 4 धाबांकरिता. एपीएल चौकार, लाइन से बटके तो मिलेंगे यहाँ पे पटके. सैतापाकाची बहिणी येईन तुझी मी जतिरला जतिरला जतिरला. धावा आपण पाहिलं तर धाव फलकावरती 8 धावा या पाहायला मिळत आहेत. मिस्टर भरत पाटील ज्याने की मुंबई प्रीमियर लीग सुद्धा हाताळलेले आहे असा खेळाडू आपण पाहतोय आणि ज्याने की 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोठावण्याचा कारनामा यंदाच्या हंगामामध्ये केलेला आहे. यंगस्टार आडणीचं ते मैदान आणि त्या मैदानावरती 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ज्याने ठोठावलेत. भरत पाटील एस्टनच्या पाठीमागे स्वतः ऍज अ कॅप्टन ऍड अ लीडर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांची गती 8 धावा या फलकावरती. यावेळेस मात्र लॉप केलं जाते. मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी, सेकंड नंबर कॅच, सुहास कारभारी, सुपर कॅच, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धावा आपण पाहिलं तर 8 धावा ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली, चौकार जरूर लगावला गेला, मात्र कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड करायला हवी होती. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय आणि आता मात्र 4 गडी बाद 8 धावा या फलकावरती जय हनुमान संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज किनी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर शेखर आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर किनी मॅन फ्रॉम डोंगरे लव बॉईज संघाला मात्र रिप्रेझेंट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आपण पाहिलं तर धाव फलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर निनाद 1 गडी प्राप्त करतोय. 4 चेंडू हाताळलेले आहेत, 5 धावा खर्च केलेले आपण पाहतोय. स्टँड उभारलेले आहेत. प्रेक्षक मायबापांच्या बसण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये निघून जातोय. जितू घरात मात्र दर्शवतोय की मी आता मात्र सज्ज आहे या सिरीज टेकन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. ऐकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते मिस्टर हेमंत बोईर, मॅनफॉर्म जलसार, अमरदीप जलसार संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलेलं आहे. ऑन फॉर द हॅट्रिक वरती निनाद पाटील मॅनफॉर्म भरणेपाडा. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक साजरी केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये. ऑन फॉर द हॅट्रिक गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर निनाद. यावेळेस मात्र लॉप केलं जाते, चेंडू हवेमध्ये निघून जातोय, आउट ऑफ द पार्क निघून जाईल का. या सिटीचा 6 रन 6 धावा एपीएल सिक्सर. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 14 धावा 7च्या सरासरीने खेळत असताना 18 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष असेल ते 36 धावांचं. 18 चेंडू 36 धावा, प्रत्येक षटकामागे 12 धावाचं गणित आपल्याला पाहायला मिळतंय. या आम्ही आमंत्रित करतोय 3 षटकांकरिता आमचे साथी समालोचक मिस्टर नितीन पाटील, मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी. धन्यवाद दिनेश सर. आपण पाहतो अग्रे प्रीमियर लीग 2020 हे भव्य दिव्य आयोजनाच्या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला सामना आपण पाहतोय जय हनुमान वर्सेस विठ्ठल स्टार. 2 षटकांचा मात्र इथे सामना होतो. धावसंख्या मात्र जाऊन बसतो 14 या आकड्यावर. 50 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे आणि 14 धावा लागताना पाहायला मिळतात धावफलकावर. अजून 36 धावांची आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 18. तर मात्र गोलनी मार्को सज्ज होते मिस्टर गोलंदाज महेश. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल मात्र विजयासाठी.
सुरेख शानदार डौलदार आयोजन आपण पाहतोय, वर्ष पहिलं पाहतोय अग्री प्रीमियर लीग 2020 मात्र शानदार डौलदार आयोजन. तर 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल असं समीकरण असेल मात्र या सामन्याचं. तर गोलंदाजी मार्ग सज्ज होते मिस्टर महेश, ऑन स्ट्राईकला असेल मिस्टर हेमंत. मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा मात्र प्रयत्न केला गेला, चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय. बाकीचं काम मात्र क्षेत्ररक्षक विकेट किपर मात्र करतायत. धावसंख्या मात्र स्थिर असेल, 14 धावा लागताना पाहायला मिळत आहेत धावफलकावर. सुरेख सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान वर्सेस विटीलाईन स्टार. पुन्हा एकदा महेश मात्र गोलमार्गावर सज्ज होताना आयकॉन खेळाडू मात्र ठरला गेलाय तो मात्र हेमंत भोईर. ह्या वेळेस मात्र एक धाव मात्र अंकित केली जाईल. या एकेदिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ पाहतो, तब्बल 2 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 15. 5 गडी तब्बल बाद झाल्यात. थोडस बॅकफुटवर नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. एक धाव मात्र अंकित केले कव्हर रिजन मध्ये. तत्पूर्वी या एकेदिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 5 गडी तब्बल बाद होतात. आता मात्र पार्टनरशिप करणं खूप गरजेचं असेल, भागीदारी मात्र करावी लागेल, कारण एकंदरीत 50 धावांचा आपण पाठलाग करतोय आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत होताना पाहायला मिळतोय. तर आम्ही आमंत्रित करतोय आमच्या व्यासपीठावर सन्माननीय महेंद्र किनी साहेब आणि सन्माननीय बालाजी पाटील सरांना आम्ही विनंती करतोय, प्लीज आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. एक धाव मात्र अंकित केली जाईल. या एकेदिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. तर वैभव मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी युवा ग्रुपचा मात्र हा खेळाडू आपण पाहतोय. तर तब्बल 4 चेंडूंचा खेळ. तिसरं षटक मार्गस्थ पाहतोय, 17 धावा लागतात धावफलकावर. तर मात्र धावगती नक्कीच वाढवावी लागेल. शेखर मध्ये मात्र ती क्षमता आहे. यावेळेस मात्र बॅटची एज लागली जाते, एकंदरीत झेल मात्र सुटला जातोय. मात्र शेखराचा झेल सुटतो. या जीवनाचा कुठपत फायदा उठवतील मिस्टर शेखर, कारण मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर. तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक मार्गस्थ पाहतो, तत्पूर्वी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा फटका मात्र येईल का? महेश मात्र गोलमार्गावर सज्ज होताना यावेळेस मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल. सुरेख प्रयत्न केला होता एकंदरीत, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटकाखेरीज 20 धावा, 5 गडी बाद होताना. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. तत्पूर्वी जाऊया डीजे ऑपरेटरला संधी देऊया. चला पाणी, तर पाणी पोचवायचं. 3 षटकानंतर मात्र पाणी ड्रिंक्स दिलं जाईल. तर धावसंख्या मात्र आपण जाऊन पोहोचले 3 षटकाखेरीज 20 धावा, 5 गडी बाद होताना. आता मात्र 12 चेंडू आणि 30 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. तर महेंद्र भोईर मात्र ड्रिंक्स घेऊन जाताना मॅन फॉर्म सरावली. खूप मेहनत मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. या आग्री प्रीमियर लीग साठी कमिटी मेंबर आहेत. एकंदरीत 1.5 महिन्यापूर्वी मात्र ही संकल्पना सुचली गेली, अथक मेहनत घेतली आणि ही संकल्पना नक्कीच प्रत्यक्षात उतरवताना आमचे सर्व कमिटी मेंबर्स नक्कीच कमी कालावधीमध्ये हे आयोजन केलं गेलं. एकंदरीत ज्यांनी योगदान दिलेलं ना त्याची यादी इथे तयारच करून ठेवू. जो कोणी बसेल त्याला वारंवार 12 गेंदे 30 रनों की जरूरत. सुरेख सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. जय हनुमान वर्सेस विटीलाईन च्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये मात्र उद्घाटन केलं गेलं. एकंदरीत आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय कैलासजी पाटील काका तसेच आत्मारामजी पाटील तसेच एक आणखीन गोड आवाज मात्र आपल्याला ऐकायला येईल. या 2 षटकानंतर धनंजयजी पाटील आहेत इथे मॅन फॉर्म कोपरी, त्यांचाही मात्र आपल्यापर्यंत आवाज मात्र पोचला जाईल. तर 12 चेंडू 30 धावांचं मात्र लक्ष असेल विजयासाठी.
तर गोलंदाजी मार्को सज्जतोय मिस्टर समीर मॅन फ्रॉम धनसार. शेखराला मात्र एक जीवनदान मिळालं होतं, त्याचा मात्र कितपत फायदा उठवतील, कारण आपण पाहिलं होतं ज्या जीवनदान मिळाल्यानंतर मात्र अनेक आपण रेकॉर्ड्स पाहिले आहेत, तसं मात्र इथे घडलं जाईल का. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल बुजासाठी. मात्र सुरेख चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. कमीत आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू 30 धावांचं. मोठे फटके खेळण्याची क्षमता मात्र आहे शेखर किणी. हॅलो तर इथे कौतुक करावं लागेल दोन्ही संघाचा. एकही अवांतर धाव मात्र आली गेली नाही. आमचे स्कोरर मात्र आम्हाला सांगता येतं समीरजी भोईर अँड अमरजी पाडेल. सुरेख लेखाजोखा मात्र ऐकवताना आम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. शेखर मात्र मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर. 11 चेंडू 30 धावा. चला थोडस स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती असेल, कारण पहिला सामना खेळतोय आपण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्जतोय मिस्टर समीर. 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पहिला चेंडू आताच आम्ही वर्णन केलं होतं, थोडस कौतुक केलं होतं, मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळते अवांतर चेंडू येताना. पहिला चेंडू असेल या स्पर्धेचा. तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 21. 21 लॉस ऑफ 5 विकेट्स. 29 धावांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 11. 11 गेंद 29 रनों की जरूरत. सुरेख मात्र गोलंदाजी मात्र करावी लागेल. शेखर याला मात्र एक जीवनदान मिळालं होतं, त्याचा मात्र कितपत फायदा उठवतील. यावेळेस रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मात्र चेंडू निघून जाईल का. 1 बाउन्स सीमा रेषा पार. अग्र प्रीमियर लीग चौकार होता. कमॉन डीजे. सुरुवातची आठवण नक्कीच येईल आपल्याला. शरीरापासून मात्र दूर खेळता येतं, पायांची मात्र हालचाल करत नव्हते वीरेंद्र सेहवाग. तर धावसंख्या मात्र जाऊन बसते 25 या आकड्यावर. अजूनही 25 धावांची मात्र आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील ते 10. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. स्विच साऊंड ऐकायला येतं, मात्र एक धाव मात्र अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा दरम्यान कंप्लीट केला जातात. या दोन्ही धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. 27 धावा लागतात धाव फलकावर. 4थं षटक हे मार्गस्थ पाहतोय. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 9 गेंदे 23 रनों की जरूरत. अजूनही सामना मात्र बॅलन्सिंग असेल. 9 चेंडू आणि 23 धावांची मात्र आवश्यकता असेल. पहिलाच सामना मात्र अटीतटीचा पाहायला मिळेल का आमच्या मैदान रसिक प्रेक्षकांना. 9 चेंडू आणि 23 धावांची मात्र आवश्यकता असेल विजयासाठी. पुन्हा एकदा समीर मात्र